भाजपची मतं वाढत आहेत. ठीक आहे, काँग्रेसचं नुकसान जास्त नाही आहे, पण भाजपची मतं वाढत आहेत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. 4% हा खूप मोठा आकडा आहे. मविआला मिळणारी जी मतं आहेत ती आपण बघितली. आणि जागा जर समजा आज निवडणुका झाल्या तर काय, काँग्रेसला मिळालेल्या जागा होत्या लोकसभा 2024ला 13. आज जर इलेक्शन झालं तर 12 जागा मिळतील. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा जागांचं नुकसान अधिक नाही आहे, केवळ एका जागेचं नुकसान काँग्रेसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांना मिळून 17 जागा मिळालेल्या होत्या. त्यांच्या जागांमध्ये मोठं नुकसान बघायला मिळते. जवळपास 6 म्हणजे केवळ 6 जागा त्यांना मिळतील. म्हणजे त्यापेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळू शकणार नाहीत. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी खूपच बोलकी आहे. ज्या काँग्रेसला खरं तर महाराष्ट्रामध्ये काही स्थान नाही आहे, काँग्रेस महाराष्ट्रामध्ये फार विकलांग झालेली आहे किंवा फार मजबूर झालेली आहे वगैरे 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 सांगितलं जातं, तर त्या काँग्रेसच्या जागा इथं वाढताना म्हणजे फार काही नुकसान होताना दिसत नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मोठं नुकसान झालं बघायला मिळतं. भोईटे सर. Manikchand Oxyrich, proudly Indian.